नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। तर इथे ऋषिकेशची बोलून झाल्यानंतर जानकीला इकडे ओवी आणि सारंग दोघेजण हाक मारतायत आणि ती जानकी म्हणते की तुम्हाला जे काही हवं आहे ते पुढ्यात ठेवलंय तर ते तुम्ही खावा असं सांगत असते। पण ओवी इथे म्हणते की आपणच फक्त प्लॅनिंग करतोय, बाकीचे कुठे आहेत, त्यांना कधी आपण घेणार आहे। तर सारंग तेवढ्यात तिला म्हणतो ओवीला की ऑलरेडी आईला ओवाळायचा जो काही मान आहे ते ऐश्वर्याला सांगितलंय असं म्हणून इथे तो सारंग सांगतो। तर इकडे आजीला ऐश्वर्या सांगत असते की जानकीनं ओवाळायचा मला मान दिलाय आणि गप्प बसली ती। तर आजी पण म्हणत असते की हे सगळं ती मुद्दामून करते। तर इकडे सारंगच्या बोलण्यात पण विषय निघतोय की नाण्याचा, आणि इकडे आजीसुद्धा ऐश्वर्याला सांगते की मानाचं सोन्याचं नाणं यावेळीसुद्धा जानकीच घेणार आणि त्यामुळं तिनं तसं केलेलं आहे की तुला मान देऊन तिने मोठेपणा मिळवला आहे। मग लगेच ऐश्वर्या विचारते सोन्याचं नाणं हा काय प्रकार आहे। तर दरवर्षी सुमित्रा जानकीला रणदेव यांच्याकडचं सोन्याचं नाणं देते आणि त्यावेळेला जानकी नेहमीप्रमाणे म्हणते की आई मी आजपर्यंत एकटी होते म्हणून तुम्ही मला हे देत आलात आणि उद्या माझ्या जावा आल्यावर तुम्ही हे नाणं कोणाला देणार। तेव्हा सुमित्रा म्हणते की त्यावेळीसुद्धा हे नाणं मी तुलाच देईन। आणि आता हे सगळं असं बोलणं चालू आहे। तर इकडे सारंग आणि जानकी परत ओवी असे सगळे भेळ खाताना सुद्धा सोन्याच्या नाण्याचा विषय चालू आहे। रणदीव यांच्या घरची आन बान शान असलेलं ते सोन्याचं नाणं यावेळीसुद्धा जानकी वहिनीलाच मिळणार। तर जानकी वहिनी म्हणते की यावेळी मी एकटी नाही आहे, माझ्याबरोबर अजून 2 सुना आहेत, आम्ही तिघी जावा आहोत आणि हे नाणं त्यामुळं कुणाला मिळेल हे मला माहिती नाही। तर सारंग म्हणतो कुणीही कितीही असलं तरी हे नाणं तुलाच मिळायला पाहिजे, हे माझी इच्छा आहे। सारंग म्हणतो ऐश्वर्या माझी बायको आहे तरीसुद्धा मला वाटतं की हे नाणं तुला मिळेल। तर इकडे आजी ऐश्वर्याला सांगतीये की नाणं यावेळीसुद्धा जानकीच घेऊन जाणार, कारण ती सगळं म्हणजे आता आईंच्या मनामध्ये तिनं घर केलं आहे। तर आता ऐश्वर्या म्हणते की यावेळी हे नाणं मी मिळवून दाखवणार, बघूया काय करतायत आता ह्या दोघीजणी। तुम्हाला काय वाटतं यावेळी हे जे काही सोन्याचं नाणं आहे ते कोण मिळवेल, ऐश्वर्या की जानकी। आणि अवंतिकाला इथे त्याने इन्क्लूड केलेलं नाही आहे, पण अवंतिका जर आली तर या तिघींपैकी हे नाणं कुणाला मिळेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। तर आता आजीनं तो इतिहास सगळा सांगितलेला आहे सोन्याचा नाण्याचा की ते पारंपरिक नाणं आहे आणि दरवर्षी सुमित्रा जानकीला ते नाणं देते आणि जानकीलाच ते मिळतं। आता उद्या बघूया, कारण ऐश्वर्याने आता इथे म्हटलेलं आहे की ते नाणं ती मिळवून दाखवेल, त्याच्यासाठी ती काय करते कसे डाव खेळते ते आपण बघत राहणं गरजेचं आहे। तर आजीला आणि ऐश्वर्याला आता इथे उद्या तू काय करणार आहेस असं आजी ऐश्वर्याला विचारतायत की जेणेकरून त्यांचा वाढदिवस पण असा जे बिघडून जाईल किंवा ते नाणं ऐश्वर्याला मिळेल याच्यासाठी जे काही करणार आहेस ते आता आजी विचारत आहेत की तू काय करणार आहेस तेवढं सांग। तर इकडे जानकी पण तेच सांगते सारंगला की माझ्या 2 जावा आहेत आणि यावेळेला ते नाणं मला मिळतंय का बघूया किंवा त्यांना देतील आई, कारण मी एकटीच होते दरवर्षी, त्यामुळे आता त्या मला द्यायच्या, आता बघू पुढे काय होतंय ते। तर प्रेक्षकांनो इकडे आपल्याला नानासाहेब आणि आईंचा गोड रुसवा फुगवा पाहायला मिळतोय बरं का। नानासाहेब आईंसाठी गजरा घेऊन आलेत आणि आई चिडून बसल्या आहेत आणि आई म्हणतात माझा 60वा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला काय फक्त गजरा देणार आहात। तर नानासाहेब म्हणतात नाही, सिल्कची साडी पण आणली। आता सिल्कच्या साडीचं नाव ऐकल्यानंतर आई हसतात बरं का, पण लगेच ते आपल्या मूळ अवतारात येतात आणि चिडून म्हणतात की माझा 60वा वाढदिवस आहे आणि तुम्हाला गावाला जायचं आहे, गावाला तुमचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे। आता आम्हा बायकांना ना सगळं कळतो, म्हणजे आता तुम्हाला माझ्या वाढदिवसापेक्षा गावातलं काम महत्त्वाचं वाटतंय का। तर नानासाहेब असं म्हणतात की नाही तसं नाही आहे, अगं काहीतरी महत्त्वाचं काम असल्याशिवाय मी गेलो असतो का, तूच सांग बरं असं म्हणून ते समजावायचा प्रयत्न करतायत। या दोघांची ना गोड नोकझोक बघून मस्त वाटते। या वयात सुद्धा आई चिडून बसतायत की तुम्ही माझ्या वाढदिवसाला असलं पाहिजे आणि नानासाहेब त्यांची मनधरणी करतायत। आणि तेवढ्यात ऋषिकेश आलाय आणि ऋषिकेश आल्यावर दोघं पण एकदा म्हणतात की बरं झालं तू आलास म्हणून। आता बघूया ऋषिकेशला कुणाची बाजू घेतो आणि ऋषिकेशला कोण काय सांगतं ते। तर ऋषिकेश आल्यानंतर आई सांगतात की हे बघ नानासाहेब म्हणजे तुझे बाबा उद्या जाणार आहेत एका कामाला, तर माझा उद्या वाढदिवस आहे आणि त्यांचं गावात काम आहे तर ते निघून चालेत, ते आईच्या वाढदिवसाला इथे नाही आहेत, तर तुला काय वाटतं। तर ऋषिकेश लगेच म्हणतो अगं आई
नानासाहेबांचं महत्त्वाचं काहीतरी काम असल्याशिवाय ते जाणार आहेत का सांग मला, आणि मी आहे ना इथे असं म्हणून तो इथे समजावायचा प्रयत्न करतो. ऋषिकेश पण नानासाहेबांचीच बाजू घेतो आणि सांगतो की काहीतरी तेवढंच अगदी महत्त्वाचं काम असल्याशिवाय ते जाणार नाहीत, त्यामुळे तू त्यांना पाठवून दे, तू रुसून बसू नको असं वगैरे तो इथे समजावतो. आणि लगेच सुमित्राई कशा म्हणतात, बाप तसा बेटा, म्हणजे तू पण त्यांच्यासारखाच असं म्हणून ना त्या दोघांवर पण रुसतात आणि बाहेर निघून जातात. ही दोघांची गोड नोकचोक बघून तू मैमै बघून ऋषिकेशला हसायला येतं. आणि ते नानासाहेबांनी आणलेला गजरा सुमित्राई घेत नाहीत बरं का. तुमच्यामध्ये कधी अशी गोड नोकझोक होते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता सुमित्राई चिडून गेल्या आहेत, तू पण तुझ्या बाबांचीच बाजू घेणार असं म्हणून ना इकडे बाहेर निघून जातात. आणि त्या निघून गेल्यानंतर ऋषिकेश आणि नानासाहेबांमध्ये जे काही महत्त्वाचं बोलणं होतं ते ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा थोडा प्रश्न पडेल की नेमकं उद्याच असं का आहे. आणि आता हे सगळं ऐश्वर्याने ऐकलं तर हा प्रश्न मला पडलाय बरं का. तर तसं झालंय का बघूया आपण. तर नानासाहेब इथे ऋषिकेशला विचारतायत की तुला हिम्मत काका भेटले होते का. तर ऋषिकेश म्हणतो की हो, हिम्मत काका ऑफिसमध्ये आले होते आणि त्यांनी मला असं सांगितलं की उद्या त्याच्या आईची म्हणजेच पार्वती आईची तिथी श्राद्ध असतं उद्याच्या दिवशी, आणि इतके वर्ष नानासाहेब ते श्राद्ध करायचे, पण आता मुलगा म्हणून ती जबाबदारी तू घेतली पाहिजेस, तू पार्वती आईचं श्राद्ध केलं पाहिजेस. इतके वर्ष तुला ते सत्य माहिती नव्हतं, त्यामुळे नानासाहेब तुझ्या नकळत तुला लपवून छपवून ते श्राद्ध करायचे, आणि आता तुला हे सगळं कळलंय तर हे श्राद्ध तू करावंस अशी माझी इच्छा आहे असं ते इथे सांगतात. आणि इकडे नानासाहेबांशी मी बोलतो आणि मग तुम्हाला काही ते कळवतो असं ऋषिकेश इथे सांगतो. आणि घरी आल्यानंतर दोघांचा इथे तोच विषय चालू आहे की आता नेमकं तिथी श्राद्ध कसं करायचं आणि कोणी करायचं. कारण उद्या सुमित्राईंचा पण वाढदिवस आहे, आणि जर ऋषिकेश सुमित्राईंना सांगून गेला की त्याच्या पार्वती आईचं श्राद्ध तो करायला जातोय तर सुमित्राला वाईट वाटेल. तिला वाटेल की मेलेल्या आईची माया खूप मोठी झाली, म्हणजे ज्या खऱ्या आईनं सांभाळलं तिच्यापेक्षा मेलेल्या आईची माया मोठी झाली असं तिला वाटेल, त्यामुळे तिला न सांगता तुला जावं लागेल असं म्हणून इथे नानासाहेब सांगतायत. ऋषिकेश सुरुवातीला त्यांचं हे म्हणणं मान्य करत नाही की आईला न सांगता तिच्यापासून लपवून मी तिथी श्राद्ध करणार नाही असं तो म्हणतो. पण नानासाहेब त्याला समजावतात आणि मग त्याला पण पटतं की हो, आईला असं वाटण्याची शक्यता आहे. आणि सुमित्राईंचा स्वभाव माहिती असल्यामुळे नानासाहेब असं पण सांगतात की दिवसभर मग ती तो विषय धरून बसेल, आणि तो विषय धरून बसून तशीच फुरगटून बसेल, ती तोच विचार करत राहील. आणि उद्या तर तिचा 60वा वाढदिवस आहे, म्हणजे स्पेशल वाढदिवस आहे, तर तू तिला दुखवू नकोस, तिला न सांगता जा असं ते इथे सांगतात. आणि ऋषिकेशला आता प्रश्न पडलाय की नेमकं काय करायचं आहे. तर ऋषिकेश इथे मनातल्या मनात स्वतःशी संवाद साधतो आणि म्हणतो की एका आईचं श्राद्ध करायचं आहे मला आणि दुसऱ्या आईच्या वाढदिवसाला उपस्थित राहायचं आहे. दोन्ही आईंसाठी मी तेवढाच महत्त्वाचा आहे आणि दोन्ही आई माझ्यासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे मी श्राद्ध करीन आणि आईच्या वाढदिवसाला नक्की येईन असं इथे तो सांगतो ऋषिकेश नानासाहेबांना. आणि नानासाहेबसुद्धा ठीक आहे म्हणतात, पण एवढं ते सांगतात की तू सुमित्राला सांगायच्या आधी जा, तिला सांगू नकोस, कारण उद्या मी सुद्धा इथे नाही आहे, त्यामुळे तू इथं असणं गरजेचं आहे. आणि दोघं जरी नसला, ऋषिकेश म्हणतो आपण दोघं नसलो तर आईला वाईट वाटेल. आता बघूया ऋषिकेश वाढदिवसाला पोचतोय का ते. तर आता ह्या सगळ्या दोघांचं हे बोलणं झालेलं आहे आणि आता जानकीला ऋषिकेश सगळं सांगतोय की असं श्राद्धासाठी मला जावं लागेल आणि आईला न सांगता जायचं आहे. तर जानकी इथे अजिबात तयार होत नाही आणि ती म्हणते ऋषिकेशला की आईंपासून लपवून तुम्ही काहीही करायचं नाही आहे, तुम्हाला पार्वती आईंचं श्राद्ध करायचं आहे हे मला पटतंय, पण आईंपासून तुम्ही ते लपवायचं नाही. इतकी वर्ष आईंनी तुम्हाला सांभाळलं आणि तुम्ही आईंपासून ही गोष्ट लपवून तिथे जाऊ नका असं ती त्याला वारंवार सांगत असते, कारण गोष्टी बिघडतील असं तिला इथे असं वाटत असतं. तर ऋषिकेश तिला सगळी बाजू परत समजावून सांगतो की आईला कसं वाईट वाटेल, नानासाहेबांचीच ही इच्छा आहे असं वगैरे तो सगळं सांगतो. त्यामुळे आता ऋषिकेश एवढं सगळं बोलतोय, ऋषिकेशनं ठाम ठरवलंय
की आईला न सांगता तो श्राद्ध करायला जातोय हे ठरवलंय, त्यामुळं ती म्हणते की आता तुम्ही ठरवलंय तर मी काही बोलणार नाही, पण आईंपासून काही लपवायचं नाही असं मला वाटतं. आणि ऋषिकेश म्हणतो की तू आईला असं सांग की माझी एक मीटिंग आहे आणि मी त्या मीटिंगला गेलोय, मीटिंग करून मी आईच्या वाढदिवसाला नक्की येईन असं तू सांग. आणि ऋषिकेशचं हे सगळं बोलणं जानकी ऐकते आणि म्हणते की ठीक आहे, आता तुम्ही माझं काही ऐकायचंच नाही ठरवलंय किंवा तुम्ही सगळं प्लॅनिंग केलंय तर मी काय बोलणार, ठीक आहे मी सांगते की तुम्ही मीटिंगला गेला असं वगैरे इथं जानकी म्हणते. आणि जानकीचं तोंड एकदम असं पडलेलं दाखवलंय, तिला आता वाईट वाटतंय की आईंपासून लपवून हे सगळं करायचंय, कारण आईंना जर कळलं तर त्यांना धक्का बसेल असं म्हणून ती इथे खूपच काळजीत आहे. आणि तेवढ्यात ऋषिकेशना डायरेक्ट तिच्यासमोर इथे हात पुढा करतो आणि हात पुढे करून मला म्हणतो की तिला म्हणतो की वचन दे मला की तू आईला काही खरं सांगणार नाहीस, तू मी मीटिंगला गेलोय असंच सांगशील, मी कुठल्या कारणासाठी गेलोय हे तू अजिबात आईला सांगणार नाहीस असं तो इथे वचन घेतो. आणि जानकीसुद्धा नाईलाजाने इथे त्याला वचन देते आणि म्हणते की मी आत्ता सांगत नाही त्या आईंना, पण तुम्ही लवकरात लवकर जेव्हा तुम्ही घरी याल त्याच्यानंतर तुम्ही सगळं आईंना खरं सांगायचंय असं म्हणून ती इथे वचन देते. आणि हे सगळं बोलणं खिडकीतून नेहमीप्रमाणे ऐश्वर्याने ऐकलेलं आहे. आणि आता ऐश्वर्या म्हणते की वा, पार्वती आईंचं श्राद्धाला जाणार आहे आणि ते पण आईंना न सांगता, ह्या गोष्टीचा शॉक तर भरपूर बसलाच पाहिजे. उद्या आईंचा 60वा वाढदिवस आहे तर मग धमाका व्हायलाच पाहिजे. आता बघूया ही ऐश्वर्या या गोष्टीचा फायदा करून नेमका आपला डाव कसा खेळते, कारण ती विचार करते की सुमित्राईंच्या मनामध्ये आपण कसं जायचं किंवा जानकीला कसं दूर करायचं ते, आणि घरच्या आदर्श सुनेनं हे लपवलंय असं म्हणून ती ते या गोष्टीचा फायदा नक्कीच करून घेईल. तर एवढ्यात तिकडे ओवी आली आणि म्हणते की रात्री 12 वाजता वाढदिवस करायचा कसा, आपण सरप्राईज काय करायचंय, केक कसा कापायचा आहे. तर आता रात्री 12 वाजता असं म्हटल्यानंतर ऐश्वर्याला माहिती नाहीये की या सगळ्यांचं नेमकं काय काय प्लॅनिंग चाललंय, वाढदिवस ते कसा साजरा करणार आहेत, कारण जानकीनं तिला काही सांगितलं नसतं. पण आता जानकी म्हणते की आपण तिघांनी मिळून हा वाढदिवस करायचा नाहीये, ऐश्वर्या आंटी, सारंग काका, आजी सगळ्यांनी मिळून आईंचा वाढदिवस करायचा आहे, जा तू सगळ्यांना बोलावून आण असं म्हणते. आणि तेवढ्या तिकडे ऐश्वर्या निसटून रूममध्ये जाते आणि ऐश्वर्या तिकडे गेलीये, ओवी पण निघून गेलीये. आता बघूया पुढे काय होतंय ते. ऐश्वर्या इथे रूममध्ये फेऱ्या मारते आणि आजी म्हणते की अगं तू अशा फेऱ्या मारून काय होणार आहे. तर ऐश्वर्या घड्याळ दाखवते आजींना आणि म्हणते की आता 12 वाजत येतील आणि ह्या लोकांचं काय प्लॅनिंग आहे किंवा ते काय काय करणार आहेत आपल्याला काहीही माहिती नाहीये, ते आपल्याला काढून घ्यायचंय की ते कसं काय करणार आहे ते. आणि तेवढ्यात ना तिला वर कोणीतरी येतं याची चाहूल लागते आणि ती म्हणते आजीला की सारंग येतोय. आणि ती आता इथे येऊन आडवी होतीये बेडवर आणि ती म्हणते की मी झोपायचं नाटक करते, म्हणजे मी डोळे नुसते बंद करून ठेवणार आहे आणि तुम्ही विचारून घ्या सारंगला की यांचं काय काय प्लॅनिंग आहे ते. आता बघूया आजी ही दिलेली कामगिरी कशी पार करते ते किंवा पार पाडते ते. तर सारंग येतोय आणि ऐश्वर्या एवढ्या लवकर का झोपल्या असं विचारतोय. तर आजी सांगतात की तिचं डोकं दुखतंय, बहुतेक ना तिनं गोळी घेतली आणि म्हणून झोपली. आता तुम्ही काय करणार आहात आता. तर तो सांगतो की आता तुम्ही आईच्या रूममध्ये जायचंय आणि आजीला सांगतो की तू आईच्या रूममध्ये जा आणि बोलत राहा, आम्ही तोपर्यंत 12 वाजता आईचा वाढदिवस साजरा करूया. तर इकडे ओवी आणि जानकी सुद्धा बोलतायत बरं का. तर ओवी विचारते मोठ्याने की आई केकचं काय किंवा फुगे कोण फुगवणार. तर जानकी म्हणते की हळू बोल. आणि लगेच ओवी, आई अगं सांग ना केक कोण कापणार आहे असं विचारल्यावर लगेच ती म्हणते एवढ्या पण हळू नको. आणि लगेच केक मी घेऊन आलोय असं म्हणून ऋषिकेश तिकडनं केक घेऊन येतोय. म्हणजे सारंग आणि ऋषिकेश आता रूममध्ये बाहेर फुगे फुगवतील आणि केक ऋषिकेशनं आणून इथे ठेवलाय. आता इथे कशाला आणलात, फ्रीजमध्ये ठेवायचा ना असं ओवी म्हणते. तर लगेच जानकी म्हणते अगो आईला कळला तर, म्हणजे आजीला कळला तर असं म्हणून. आणि इकडे सारंग आजीला सांगतोय की तू असं कर, तू ना रूममध्ये जाऊन आईशी बोलत राहा आणि आम्ही नंतर बाहेर केक कापायची तयारी करतो, बाहेर सगळं सजवतो. तुला एक काम करायचंय, तू ना आईला 12पर्यंत जागं ठेव, आईशी गप्पा मारत बस, एवढंच तुला आता काम करायचंय असं तो सांगतो. आणि इकडे आजीला ना आईच्या खोलीत पाठवतो. आता बघूया आजीच्या तोंडात तर काही राहत नाही, तर आजी आता कसं आईंशी बोलते किंवा कसा वेळ काढते ते बघूया. आता मजा येईल जरा आजीची तुतुमेमे किंवा आजीचं असं जे खोटं बघताना. तर आता इकडे ऐश्वर्या हळूच डोळे उघडतीये,
परत सारंग जवळ आल्यावर डोळे मिटते आणि सारंग पुढे जातो, परत पांघरून तिचं व्यवस्थित करतो आणि म्हणतो की तुम्ही असायला हव्या होतात, मी मिस करेन तुम्हाला, असं म्हणून तो इकडे परत बोलतो जाऊन ऐश्वर्याजवळ की तुम्ही सुद्धा हा वाढदिवसचं प्लॅनिंग करायला तुम्ही हव्या होतात, मी मिस करेन, पण आता तुम्हाला बरं नाही आहे तर मी उठवत नाही, म्हणून तो इथे निघून जातो. आणि इकडे तो ऋषिकेशच्या रूममध्ये आलाय आणि आता म्हणतोय की आम्ही दोघं फुगे फुगवतो आणि आपण आता वाढदिवस करूया. सारंग म्हणतो की आजीला मी आईच्या खोलीत पाठवलंय. असं म्हटल्यानंतर जानकी आणि ओवी दोघीसुद्धा कपाळावर हात मारून घेतात, कारण जानकी म्हणते की आजीच्या तोंडात तीळसुद्धा भिजत नाही आणि त्याने आपलं प्लॅनिंग सांगितलं तर सारंग म्हणतो की तसं काही होणार नाही, मी सगळं समजावून सांगितलं आहे आजीला. आणि आता ओवी म्हणते की आपण चला आता तयारीला लागूया. आणि सारंग म्हणतो की ह्या मिशनचं काहीतरी नाव असलं पाहिजे ना, तर ओवी म्हणते की आपण नाव ठेवूया बड्डे मिशन किंवा हॅपी बड्डे मिशन, आणि आपण आता चौघांची टीम झाली असं म्हणून ना तिघं सगळेजण इथे हात ठेवतात. आणि आता बघूया उद्या 12 वाजता म्हणजेच उद्याच्या भागामध्ये प्लॅनिंग काय काय होतं ते आणि कसा वाढदिवस साजरा करतात ते. आणि इकडे ऐश्वर्या पण आता उठून बसली आणि म्हणते की 12 वाजता तुम्ही वाढदिवस साजरा करणार आहे का, तर मी तुम्हाला आता शॉक देणार आहे असं म्हणते. आणि नेमका ती काय शॉक देते किंवा काय करणार आहे हे मात्र गुलदस्त्यात ठेवले, सस्पेन्स आहे बरं का तो. आणि प्रेक्षकांनो, उद्याच्या भागात इथे ऋषिकेश जेव्हा पार्वती आईचे इथे श्राद्ध करतोय घाटावर, तेवढ्यात इथे आई सुमित्राई सुद्धा सगळ्यांना घेऊन घाटावर पोचतायत. आणि इकडे बाळासाहेब जे काही आहेत ते ऐश्वर्याशी बोलतायत. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, ऋषिकेश मीटिंगच्या नावाखाली कुठे आलाय ते आईला कळेल का? जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग बघायला विसरू नका.